राम राम बाबूभाई. हा व्हिडिओ लातूरचा आहे बरं का, खूप व्हायरल व्हायला लागलाय. आता हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. आणि चुकी कोणाची आहे, त्या मुलींची का त्या मॅडमची बरं का. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बसायची सरळ बसायचं एकतर सम्मानी करायला तिघी तिघी चालला काय गरज होती तुला वाकडं व्हायची. काढायला पाहिजे व्हिडिओ करून तुला दाखवायला पाहिजे होतं. माझा आई तू कशामुळे व्हायला, मलाही 2 मुली आहेत कळलं ना. तू तुमच्या एकाच्या माय बापाला खऱ्यात शाने हाव ना तुम्ही. लय घाण मुली ना एवढ्या लोकांच्या समोर लय. बघितला का हा व्हिडिओ. कॉलेजच्या 3 मुले त्या स्कूटीवरती चालल्या होत्या, व्यवस्थित गाडी चालवली नाही, फास्ट चालवली आणि बसताना व्यवस्थित बसले नाहीत. ते पाहिलं पोलीस मॅडमने बरं का. पुढे जाऊन मॅडमने अडवलं सिंगम सारखं आणि त्यांना उतरून मारायला लागले. आता मला सांगा, आईच्या नात्यानं जर त्यांना समजावून सांगितलं असतं की बाळा की ट्रिपल सीट गाडी चालवायची नाही, काय जर झालं ऍक्सिडेंट झाला तर आई बापाला काय भोगावं लागेल, हे आईची भाषा बरोबर आहे का. वर्दीमध्ये दुसऱ्याला व्यक्तीला मारायचा अधिकार नाही, ते पण विनाकारण. मला सांगा, जर ट्रॅफिक पोलिसांचा नियम काय वा ट्रिपल सीट जायचं असेल, सिग्नल तोडला असेल, काय दंड असेल, कारवाई असेल, ते नियमाने तुम्ही करू शकता बरोबर आहे. पब्लिकमध्ये त्या मुलींना मारायला लागलेत, शिव्या द्यायला लागलेत, ही कुठली भाषा. उद्या चालून जर ट्रिपल सीट कुणीही चाललं आणि ट्रॅफिक पोलिसांनी ते पाहिलं, पुढे जाऊन त्यांना उतरून लगे हाणामारी करायची का. विचार करायच्या गोष्टी आहेत बरं का. मान्य आहे त्यांच्या आईबापाला बोलवा, पोलीस स्टेशनला न्या, त्यांच्या आईबापासमोर समजावून सांगा, व्यवस्थित का असेल ती कारवाई करा. त्या मुलीच्या जीवाला काय वाटलं असेल, एवढ्या लोकांसमोर मला शिव्या दिल्या, मारलं, हाणामारी केली. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्या मान्य आहे ती मुलगी चुकीची आहे, पण मारण्याचा पण अधिकार नाही त्यांना.